गोंदवलेकर महाराज श्रवणाची व्याख्या सांगतात की संत जे विचार करतात त्या विचारांप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घेणे म्हणजे श्रवण. श्रवण कसं करावं हे सांगताना समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात, चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळी अभेरी भूमंडळीचे. तैसा शब्द वरुषाव होता असो मेधावी व्यग्रता श्रवणपुटी सामाविता मनन करावे. म्हणजे ऐकताना प्रथम शब्द कानात पूर्ण शिरले पाहिजेत, एकाग्रतेने श्रवण केलं पाहिजे. कानातून ते झालेलं श्रवण अंतःकरणात मुरलं पाहिजे, ते अंतःकरणावरती ठसलं पाहिजे आणि उपनिषद संत काय सांगतात या सिद्धांतानुसार विचार झाला पाहिजे. श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांनाही मनपूर्वक वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना वंदन करते. ज्येष्ठ आचार्या माधुरीताई यांनाही मनपूर्वक वंदन करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून वंदन करते आणि आजच्या सत्राला सुरुवात करते. नवविधा भक्तीचं निरूपण आपण मागच्या सत्रामध्ये श्रवण केलेलं आहे. आता पहिली भक्ती जी सुरू होती आहे ती श्रवण भक्ती. 9 भक्ती आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. त्यामध्ये पहिली भक्ती जी आहे ती श्रवण भक्ती आहे. त्या श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये एकूण श्रवणाचे 5 समास आलेले आहेत. यावरून श्रवणाला किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येतं. श्री समर्थ हे सद्गुरू आहेत. सद्गुरूंचं लक्षणच आहे दयाळू असणं, कृपाळू असणं. कारण संत सद्गुरू आपले आप्त आहेत. हितकर्ते जे आहेत ते संत सद्गुरू आपले असतात. कारण त्यांच्याशिवाय आपलं हित कोण जाणतं हो. आणि म्हणून त्या कृपाळूपणातून, दयाळूपणातून समर्थांनी या श्रवण भक्तीचे 5 समास या दासबोध ग्रंथामध्ये आपल्या समोर सांगितलेले आहेत. बघा, ग्रंथारंभ लक्षण हा जो पहिला समास आहे त्या समासाची सुरुवातच जी समर्थांनी केलेली आहे ती श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे तर भक्ती मार्ग सांगितलाय. पण आता जेव्हा पहिल्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. बघा, सर्वसामान्य माणसांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा असा प्रश्न येतो, मला काय यातून मिळणार. म्हणजे ह्या ग्रंथाचं जर मी श्रवण केलं तर मला काय प्राप्त होणार. कारण काहीतरी केल्याने काहीतरी मिळालं पाहिजे ही सहजच काय तर माणसाची प्रवृत्ती असते. आता शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री गुरु श्री समर्थ उत्तर देत आहेत की मी ग्रंथामध्ये विस्तृतपणे भक्ती मार्ग विशद केलेला आहे. आता सर्वसाधारणपणे जी स्तोत्र असतात, धार्मिक पोथ्या असतात त्यांना फलश्रुती असते आणि प्रापंचिक जे असतात ते ह्या स्तोत्रांची, पोथ्यांची जी पारायण करतात ती कशाच्या अपेक्षेने केली जातात हो, तर ती फळाच्या अपेक्षेने केली जातात. कमी जास्त प्रमाणात का होईना पण तिथे कुठेतरी अपेक्षा असतेच. पण समर्थ मात्र म्हणतायत की मी या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे तर भक्ती मार्ग विशद करून सांगितलाय. त्यामुळे काय होईल तर भक्ती जेनी योगे देव निश्चय पावती मानव. जे मनुष्य जन्मामध्ये जन्माला आलेला जो आहे तो निश्चयाने देवत्वाला प्राप्त होईल. म्हणजे नराचा तो नारायण होऊन जाईल अशी निश्चिती आपल्याला समर्थ इथे देतायत. तर मागील सत्रामध्ये आपण विचार केला होता की भगवंताच्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान म्हणजे तो अनुभवणं हे भक्तीचं स्वरूप आहे. आणि ही मुख्य भक्ती आहे की भगवंताशी एकरूप होऊन राहणं. शिव भूत्वा शिवम यजेत, म्हणजे शिवच होऊन शिवाची पूजा करणं. आता हे सगळं जे आहे आपल्याला थोडं कठीण वाटतं. एकदम एवढी जंप जी आपण म्हणतो, एवढी उडी जी आहे ती आपल्याला घेता येणं थोडं अवघड वाटतं. कारण आपल्या मताने भक्ती म्हणजे काय आहे तर रोजची दैनंदिन पूजा करणं, पारायण करणं एखाद्या पोथीचं, मंदिरात जाणं, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा, जे उत्सव साजरे केले जातात, जन्मोत्सव आहेत, पुण्यतिथ्या आहेत किंवा नामस्मरण आहे. आता ही भक्ती आहेच, काही प्रश्नच नाहीये. पण ही जी भक्ती आहे हिला गौणी भक्ती असं म्हटलं जातं.
आणि जी अंतरंगातून साधना केली जाते त्याला अंतरंग साधना म्हणतात. म्हणजे यथार्थ श्रवण जे भगवंताच्या स्वरूपाचा निश्चय होण्यासाठी जे लागतं त्याला अंतरंग साधना लागते. असं यथार्थ श्रवण झालं की जो निश्चय होतो की तो भगवंत जो आहे तो बाहेर कुठे नसून तो माझ्या आतच आहे आणि मीच भगवंत होते. त्यानंतर सुद्धा म्हणजे अनुभूतीनंतर सुद्धा अखंड काय आहे तर त्या नामाचा ताल जो आहे तो अखंड माझ्या अंतःकरणामध्ये सुरू राहतो आणि त्या नामाच्या तालावरती प्रारब्ध असेपर्यंत जीवन या जगतामध्ये व्यतीत केलं जातं. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. असं संशयरहित ज्ञान जे आहे ते त्या ज्ञानाला झालेलं असतं. बघा उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. रामकृष्ण परमहंस काली मातेची पूजा करत असत आणि त्या पूजेमध्ये काली मातेची पूजा करता करता ते इतके एकरूप होऊन जायचे की त्या काली मातेच्या चरणांवर फुलं वाहता वाहता ते स्वतःच्याच मस्तकावरती फुलं वाहून घ्यायचे. म्हणजे तिथे इतकी एकरूपता जी आहे जे आता मी म्हटलं की शिव भूत्वा शिवम यजेत म्हणजे तेच होऊन त्याची पूजा करणं इतकं ऐक्य तिथे काय व्हायचं तर त्या देवाभक्तामध्ये होऊन जायचं. म्हणजे ते वेगळे राहायचेच नाही. पण असं ऐक्य पावल्यानंतर सुद्धा जी भक्ती होते, जी पूजा होते, तू देव मी भक्त ऐसे करी, ही द्वैतातून होते. कारण भक्ती ही द्वैतातूनच होत असते. आणि याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलंय. आता या भक्तीसाठी अत्यंतिक प्रेम अंतःकरणात रामकृष्ण परमहंसांच्या अंतःकरणात तर अत्यंतिक प्रेम होतं आणि यालाच पराभक्ती असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. दुसरं आपल्याला माहिती की श्रवण भक्ती म्हटल्यानंतर परीक्षिती राजा आपल्या डोळ्यासमोर येतो लगेच त्याचं स्मरण होतं आपल्याला. आता राजा परीक्षितीचं चित्त मुळात शुद्ध होतं आणि श्रवणाने तो केवळ 7 दिवसामध्ये मुक्त झाला. बघा भागवताचं श्रवण केलं आणि 7 दिवसात त्याला मुक्ती मिळालेली आहे. आता भागवत महात्म्य जे आहे त्याच्यामध्ये एक गोकर्णाची कथा येते आणि त्यात असा प्रश्न विचारला आहे की भागवत श्रवण तर अनेक जण करतात पण सगळे मुक्त का होत नाहीत? हा खरं म्हणजे आपल्या मनात पण पडायला पाहिजे. इतके भागवत सप्ताह सुरू असतात. जागोजागी भागवत सप्ताह सुरू असतात. आणि खूप संख्येने जे आहेत ते श्रवण करणारे आहेत. अगदी नैमिषारण्यामध्ये जाऊन सुद्धा श्रवण करतात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भागवत श्रवण केलं जातं. मग आता एवढं श्रवण जर होतं तर सगळे मुक्त का होत नाही? हा जर आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला तर जे श्रवण होतं त्याचा दर्जा नंतर ते श्रवण जे केलं जातं त्याच्यामध्ये मन किती एकाग्र आपलं होतं तिथे आपला भाव कसा असतो या सगळ्या गोष्टींचं जर आपण महत्व लक्षात घेतलं तर आपण कुठे कमी पडतो हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आता परीक्षिती राजाला 7 दिवसात मृत्यू येणार हे माहिती होतं आणि त्याला तेवढ्या काळात मोक्ष हवा होता आणि त्यामुळे सर्वांगाचे कान करून तहान भूक विसरून त्यांनी तिथे श्रवण केलेलं आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे. आपल्याला काय वाटतं एक भागवत सप्ताह झाला दुसरा भागवत सप्ताह झाला एका आयुष्यामध्ये आपण कितीतरी भागवत सप्ताह श्रवण करतो पण ही स्थिती मात्र आपल्याला येत नाही. एक आमच्या ओळखीचे होते म्हटलं का हो तुम्ही इतके भागवत सप्ताह ऐकता आपल्या इथे अजून एक भागवत सप्ताह आहे तुम्हाला माहितीये का? ते मला म्हणाले ताई खूप भागवत सप्ताह ऐकले म्हणे आता कंटाळा आला तेच तेच ऐकायचा. म्हटलं इतके भागवत सप्ताह तुम्ही ऐकले पण त्यातून तात्पर्य काय जे तुम्हाला लक्षात आलं का? तुमचा अजून भय गेलेला आहे का? तुम्हाला निर्भयता प्राप्त झालेली आहे का? शांती तृप्ती समाधान हे प्राप्त झालेलं आहे का? म्हणजे इतके भागवत सप्ताह ऐकून त्याच्यातून मला काय प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणजे ते तत्वच जर लक्षात आलं नाही तर त्या श्रवणाचा उपयोग काय? कारण आपल्याला माहिती आहे अजून माझं खूप आयुष्य आहे अजून कितीतरी भागवत सप्ताह ऐकेन पण ऐकून ऐकून त्यांचा पण कंटाळा येऊन जातो कारण ते त्याच्यातलं वर्मच आपल्याला समजलेलं नसतं. म्हणून श्रवण कसं करावं हे सांगताना समर्थ आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळी अभेरी भूमंडळीचे तैसा शब्द वरुषाव होता असो मेधावी व्यग्रता श्रवणपुटी सामाविता मनन करावे. म्हणजे ऐकताना प्रथम शब्द कानात पूर्ण शिरले पाहिजेत एकाग्रतेने श्रवण केलं पाहिजे कानातून ते झालेलं श्रवण अंतःकरणात मुरलं पाहिजे ते अंतःकरणावरती ठसलं पाहिजे आणि उपनिषद संत काय सांगतात
या सिद्धांतानुसार विचार झाला पाहिजे. आणि असा जेव्हा विचार होतो, विचाराप्रमाणे जेव्हा आचार होतो आणि त्याची फलश्रुती की जीवच हा ब्रह्म आहे असा निश्चय बुद्धीचा होऊन जातो. आणि एवढं झालं की याला काय म्हणतात, पूर्ण श्रवण झालं. ही सगळी मांडणी आपल्या समोर केल्यानंतर आपल्याला असं वाटेल की असं हे श्रवण आहे, अशी ही जी भक्ती आहे आमच्या अंतःकरणामध्ये कधी उदयाला येईल, कशी उदयाला येईल. आता सुरुवातीलाच म्हणून मी म्हटलं की संत आणि सद्गुरू हे अतिशय दयाळू आणि कृपाळू असतात. ते कधीही आपल्याला वाऱ्यावर सोडून देत नाहीत. सर्वसामान्यांना ती भक्तीचा हा सोपान पायरी पायरीने चढता यावा म्हणून सर्व संतांनी आपल्या ग्रंथांमधून नवविधा भक्ती सांगितलेली आहे. एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवतामध्ये त्यांनी सांगितलेली आहे आणि आता अशी दासबोध ग्रंथामध्ये आपल्या समोर नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि नवविधा भक्तीच्या पायऱ्या चढून म्हणजे श्रवण, कीर्तन. आता सगळ्यांमध्ये खरं म्हटलं तर श्रवणही आहे. सगळ्या भक्तींमध्ये भगवंताबद्दलचं कीर्तन पण आहे, नामस्मरण पण आहे. अशा सेपरेट सेपरेट भक्ती नाहीयेत. म्हणजे प्रत्येक भक्ती वेगवेगळी नाहीये. पण तरी सुद्धा पायरी पायरीने ही भक्ती जर समजावून घेतली आणि आपल्या अंतःकरणामध्ये जर भगवंताबद्दल प्रेम, बघा महत्वाचं आहे ते प्रेम निर्माण होणं. कुठलीही भक्ती असली तरी अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम लागतं. आणि हे प्रेम कसं वाढतं राहील या भक्ती करताना, हे आपलं अंतःकरणावरती जर लक्ष ठेवलं तर आपली भक्ती आपल्याला भगवंतापर्यंत नेण्यासाठी नक्कीच काय पडते, तर आपण भगवंताच्या जवळ नक्कीच जातो. तर 3ऱ्या दशकामध्ये जी आपण शोकांतिका बघितली त्यामध्ये प्रपंचाचं एक वास्तव दर्शन समर्थांनी आपल्याला दाखवलं. आणि या पार्श्वभूमीवरती जीवनाला कृतार्थता प्राप्त होण्यासाठी भगवत दर्शन कसं होईल असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, हा प्रश्न श्रोत्यांनी विचारला आणि तो समर्थांना अतिशय भावला. आणि ते म्हणाले, भगवत जो भक्तिशास्त्राचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जी नवविधा भक्ती सांगितली तीच भक्ती मी तुला आता सांगतो. आणि असं म्हणून त्यांनी नवविधा भक्ती जी आहे ती नवविधा भक्ती सांगण्यासाठी सुरुवात केली. पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे की जिचा आपण आता विचार करतो आहोत. बघा आता नवविधा भक्तीचा जो सोपान आहे, जसा जसा साधक या पायऱ्या चढत जातो तसा तसा साधकाचा शरणागत भाव वाढता राहतो. समर्पित भावना जी आहे अंतःकरण वृत्तीमध्ये ती निर्माण होत राहते की माझं काहीही नसून सर्व देवाचं आहे. आणि अंतःकरणामध्ये सहवासाने भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागतं आणि तेही चढतं वाढतं राहतं. आणि त्यातूनच आत्मनिवेदन जे आहे त्या आत्मनिवेदन भक्तीचा तो साधक काय होतो तर अधिकारी होतो. आणि ही सुरुवात जी आहे ही श्रवणापासून. म्हणून मी पहिला आपल्या समोर ज्ञानोत्तर भक्ती सांगितली. आणि ही दुसरी जी भक्ती आहे तिला गौणी भक्ती म्हणतात. ही सगळ्यांना काय आहे तर सोपी आहे, सुलभ आहे करायला. म्हणून सर्व संतांनी ही भक्ती आपल्याला सांगितलेली आहे. बघा श्रवणाची शास्त्रशुद्ध व्याख्या दासबोध चिंतनिकेमध्ये सांगितलेली आहे. ती अद्वैताला अनुकूलाचा स्वीकार आणि अद्वैताला प्रतिकूलाचा त्याग अशा पद्धतीने वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. बघा आता वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. आता ही व्याख्या ऐकल्यानंतर आधीच काय होतं तर आपल्याला खूप कठीण वाटतं. पण घाबरून जायचं काहीही कारण नाहीये. वेदांत वाक्याचं तात्पर्य काय आहे तर आचार्यांचा श्लोक आहे. श्लोकाच्या अर्ध्या चरणामध्ये आचार्य म्हणतात, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापराहा. एकमेव ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीवच काय आहे तर ब्रह्म आहे, हा सिद्धांत आहे. आता जोपर्यंत जीवाच्या बुद्धीचा निश्चय होत नाही की जीवच ब्रह्म आहे तोपर्यंत श्रवण करायचं आहे, यथार्थ श्रवण करायचं आहे. आणि असा निश्चय होण्यासाठी काय करायचं तर समर्थ आपल्याशी बोलतायत, सगुणाची चरित्र ऐकावी, का ते निर्गुणे अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी. सगुणाचं चरित्र ऐकावं आणि निर्गुणाचं अध्यात्म निरूपण करावं. मग असं दोन्ही सांगतायत. सगुणाची चरित्र ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आता सगुणाला नाम आहे, रूप आहे, चरित्र आहे आणि तो आपल्यासारखाच काय आहे तर देहधारी म्हणून जन्माला आला आणि म्हणून त्याला एक चरित्र आहे. देहधारी श्रीराम आहेत, देहधारी श्रीकृष्ण आहेत.
हे आपल्याला खूप जवळचे वाटतात आणि ते जवळचे वाटतात. मग त्यांचं चरित्र ऐकता ऐकता आपलं मन त्या चरित्रामध्ये रंगून आणि रमून जातं. पण पुढे समर्थ असं म्हणतायत, अध्यात्म निरूपण करावं. निर्गुण असं काय करावं तर अध्यात्म निरूपण करावं. विचार करूयात आपण पुढे. पुढे समर्थांची ओवी आहे की प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हरिकथा श्रवण करा म्हणजे हरिविजय सारखे ग्रंथ 18 पुराण आहेत त्यांचं श्रवण करा. नंतर शास्त्र ग्रंथ जे आहेत, उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे, भगवद्गीता आहे, विवेक सिंधू, विचारसागर या ग्रंथांचं श्रवण करा. नारद भक्तिसूत्र, जरी नारद भक्तिसूत्र असं नाव असलं ग्रंथाचं, तरी त्याच्यामध्ये सूत्र म्हटल्यानंतर लक्षात येतं की भक्ती हे शास्त्र आहे आणि त्याचं सुद्धा काय करावं तर श्रवण करावं. अध्यात्म निरूपण ऐकत जावे. आता ऐकत जावे यावरून मला एक प्रसंग आठवला. मंदिरामध्ये दरवर्षी आमच्या इथे चिंचवडमध्ये श्रावण महिन्यामध्ये प्रवचनमाला असते आणि एक गृहस्थ आपल्या मित्राला म्हणाले, सर रे जरा मंदिरात प्रवचन सुरू आहेत, तेवढेच जरा 4 शब्द कानावरून जातील. शब्दरचनाच कशी आहे, कानावरूनच जातील, ते कानातून आत जाणारच नाहीत. आता श्रवण साधना ही पहिली पायरी आहे. जेव्हा आपण श्रवणाला जाऊन बसतो आणि जेव्हा असं श्रवण कानावरून जाईल, ते जर आत गेलं नाही तर कितीही जरी श्रवण केलं तरी त्याचा काय उपयोग. श्रवणाला जेव्हा बसतो तेव्हा ते मनापासून मन लावून ऐकावं, ते अंतःकरणात रुजावं आणि ते आचरणात आणावं, इथपर्यंत जे श्रवण आहे. इतकी श्रवणाची काय तर व्याप्ती आहे. आता बघा, अगदी सुरुवातीला काही गोष्टी लक्षात येत नाहीत, पण मन लावून ऐकलं असेल तर मला हे लक्षात आलं नाही, मला हे समजलं नाही, हेही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. कारण ही बुद्धी पण कोण देतो तर भगवंतच देतो. आता हरिकथा सगुणाची असते, पुराणांमध्ये कथा असतात, त्याही ऐकायच्याच आहेत. पण त्याच्यातलं तत्व जे आहे, तात्पर्य जे आहे, जे सार जे आहे, ते विवेकाने शोधता आलं पाहिजे. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्गो. जसं ताक घुसळून नवनीत वरती येतं, अगदी त्याप्रमाणे ज्या कथा आहेत त्याच्यामधून आपल्याला सार काढता आलं पाहिजे. आणि हा जो विवेक आहे ना, हा खूप श्रवण करून करूनच अंतःकरणामध्ये जागरूक होतो. आणि मग एक वेळ अशी येते की आपण कथा ऐकतो पण कथांमध्ये रमत नाही, तर कथेमध्ये तात्पर्य काय सांगितलेलं आहे याची निवड आपल्याला व्यवस्थित करता येते. त्याच गौरी गणपतीचा उत्सव झालाय आणि आपण सगळ्यांनी गणपती बाप्पा समोर आणि गौरी समोर नैवेद्याचं ताट वाढलेलं आठवा. ताटामध्ये काय काय असतं नैवेद्याच्या? पंचपक्वान्न, नंतर 16 भाज्या, त्याच्यामध्ये अजून चटणी, कोशिंबीर, पापड, कुरडया, हे सगळं असतं. आता ह्या सगळ्या नैवेद्याच्या ताटामध्ये चटणी, कोशिंबीर कुठेतरी लपून जाते. ते पापड, कुरडया, पुरणपोळी हे बाकी सगळे जे पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये चटणी, कोशिंबीर दिसतच नाही कुठे लपली आहे ती. अगदी त्याप्रमाणे डॉक्टर काका म्हणतात, पुराण कथा ज्या आहेत त्या पंचपक्वान्नांसारख्या आहेत आणि वेदांत हा पुराणांमध्ये कसा असतो तर चटणी कोशिंबिरी सारखा असतो. पण जरी चटणी कोशिंबिरी सारखा असला तरी सुद्धा जो उत्तम श्रोता आहे, ज्यांनी अनेक वेळा भागवत कथा, रामकथा श्रवण केलेल्या आहेत, त्याला त्याच्यातनं ते काय काढता आलं पाहिजे, सार जे आहे ते सार बरोबर निवडता आलं पाहिजे. आणि मग फार थोड्या ह्याच्यामध्ये काम होऊन जातं. नाही तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कितीही भागवत कथा ऐकल्या, कितीही रामकथा ऐकल्या, तरी जर त्याला त्याचं सारच जर काढता आलं नाही तर त्या श्रवणाचा फारसा उपयोग होत नाही. फारसा म्हणते, काही उपयोग होत नाही असं म्हणत नाहीये. कारण त्या सत्संगतीमध्ये काही ना काहीतरी उपयोग तर नक्कीच होतो. साहजिक आहे की कथा ऐकताना मन रमतं, म्हणूनच तर समर्थ आपल्या समोर पण सांगतायत की सगुणाची चरित्र ऐकावी. आणि हे संस्कार जे आहेत ना, अगदी लहानपणापासून ते होत असतात कथांच्या माध्यमातून. बघा, माझं माहेर शनिपार जवळ होतं. शनिपारचं जे शनी मंदिर आहे तिथे गोविंद स्वामी आफळेंची कीर्तनं दरवर्षी व्हायची. उत्तम कीर्तनकार होते गोविंद स्वामी आफळे आणि ते कथा इतकी रंगवायचे की सगळे श्रोते खिळून राहायचे. एखादी कथा सांगायला लागली भक्ताची की डोळ्यातनं घळा 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 अश्रू व्हायचे. इतके सगळे त्याच्यामध्ये एकरूप होऊन जायचे. म्हणजे उत्तम कीर्तनकाराकडून श्रवण केलेली कथा, त्याच्यातला भाव तो अंतःकरणाला जाणवतो. आणि हे संस्कार श्रवणाचे जे आहेत ते श्रवणाचे संस्कार अंतःकरणावर होत असतात.
आमच्या आजूबाजूला खूप मंदिरं होती. खुन्या मुनिवराचं मंदिर होतं. तिथे भागवत सप्ताह रघुनाथ शास्त्री जोशी म्हणून दरवर्षी 4 महिने चातुर्मासामध्ये भागवत सप्ताह करायचे. अगदी शास्त्र शुद्ध शांतपणे सांगायचे. आता जे भागवत सप्ताह आपण बघतो, गाणी असतो, तबला असतो, पेटी असते, भजनं असतात. तसं त्यावेळेस काही नव्हतं. अगदी शांतपणे भागवत कथा सांगायचे. तरी सुद्धा खूप श्रोते ती भागवत कथा ऐकायला येत होते. तुळशीबागेमध्ये अनेक प्रवचनकारांची प्रवचनं होत होती आणि जेव्हा आई घेऊन जायची ना आम्हाला, तेव्हा फारसं काही कळत नव्हतं. पण जसं-जसं आमचं वय वाढायला लागलं, म्हणजे आम्ही जसे-जसे मोठे झालो, तसं हे लक्षात यायला लागलं, की अरे उभं राहून करतात ते कीर्तन. त्याला पूर्वरंग असतो, त्याला उत्तर रंग असतो. बसून करतात ते प्रवचन. 7 दिवस असतं ते भागवत असतं आणि अगदी कमी श्रोत्यांमध्ये जो असतो, तो काय असतो तर पाठवर्ग असतो. आता हे असे संस्कार जे आहेत ना, हे संस्कार श्रवणाचे अगदी लहानपणापासून होत असतात. जसं व्यावहारिक जीवनात आहे ना, तसंच पारमार्थिक जीवनामध्ये पण आहे. बघा आपलं ऐहिक जीवन आणि पारमार्थिक जीवन जर वैभव संपन्न व्हायचं असेल, तर श्रवण ही पहिली पायरी आहे. अगदी सुरुवात जी होते ती श्रवणापासूनच होते. आता जन्माला आलेल्या लहान मुलाला काहीही समजत नसतं. घरातले लोक सतत त्याच्याशी काय असतात तर बोलत असतात, की "अरे ही बघ, आई आली, ही तुझी ताई आहे, ही आजी आहे, ही आत्या आहे, हे बाबा आहेत." आणि असे संस्कार त्याच्यावरती होत असतात आणि तो सगळ्यांना मग काय करतो तर ओळखायला लागतो. आणि व्यवहारात मग आपण म्हणतो, की तो आता काय झाला तर शहाणा झाला. म्हणजे श्रवणाच्या माध्यमातून त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. ते उन्नत होतं. त्याला एक उंची मिळते. त्याला एक दर्जा प्राप्त होतो. अगदी तसंच परमार्थामध्ये आहे. जे श्रवणाचे संस्कार जे आहेत, संत संगतीमध्ये होत असतात. पण जसं मी आता म्हटलं तसं, की त्या संत संगतीमध्ये जाऊन तिथे त्या मुलांना बसवावं लागतं किंवा मोठ्यांनी सुद्धा जाऊन तिथे बसावं लागतं. तिथे जे श्रवणाचे संस्कार होतात कीर्तनकारांच्या माध्यमातून, प्रवचनकारांच्या माध्यमातून. आता प्रवचनकार, कीर्तनकार कुणाचे दाखले देतात तर ते संतांच्या वचनांच्या आधारेच बोलत असतात, निरूपण करत असतात. ज्या संतांनी त्या तत्वाचा अनुभव घेतलेला आहे, त्या तत्वाचा अनुभव कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या माध्यमातून तो आपल्याला मिळत असतो. तो अनुभव घेण्यासाठी म्हणून श्रवण भक्ती हे उत्तम साधन आहे. श्रवण ही साधना आहे आणि म्हणून श्रवण कसं करावं, कोणत्या ग्रंथाचं करावं, श्रवण कोणाकडून करावं, यथार्थ श्रवण म्हणजे काय? श्रवण केल्याने काय होतं? श्रवण कुठपर्यंत करावं? या सर्व गोष्टींचा उहापोह समर्थांनी या श्रवणांच्या समासांमधून केलेला आहे. त्याचा थोडक्यात विचार आपल्याला करायचा आहे. बघा समर्थ पुढे म्हणतात, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. आता कर्म मार्ग म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, ज्ञान मार्ग म्हणजे काय, हे सगळं श्रवणाने जे आहे हे आपल्याला लक्षात येतं. बघा कर्म मार्ग जो आहे, कर्म मार्गामध्ये 16 संस्कार येतात. ते यथाशास्त्र करावे. व्रत, पंचमहायज्ञ, नित्यनैमित्तिक कर्म, स्नानसंध्यादी कर्म शास्त्रात सांगितलेली आहेत, ती कशी करावी हे ऐकावं. आता ह्याने काय होतं हो? तर वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते. आता निष्काम कर्म असं म्हटलंय. निष्काम कर्म म्हणजे मी जे कर्म करते, त्या कर्मातून कोणतीही परतीची अपेक्षा ठेवायची नाही. म्हणजे एखादं व्रतवैकल्य मी करत असेन किंवा कुठेतरी प्रदक्षिणा मंदिरात जाऊन घालत असेल, एखादा उपास करत असेल, तर लोकांनी मला तुम्ही किती छान आहात हो, तुम्ही भगवंताचे, असं मला चांगलं म्हणावं, हे सुद्धा नाही. आता लोकं म्हणतील, काही प्रश्न नाही. दिसल्यानंतर ते म्हणणारच आहेत. पण माझी अपेक्षा नको. मी काही केलं म्हणून परतीची अपेक्षा नाही. असं जेव्हा निष्काम कर्म होतं, तेव्हा ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराची कृपा झाली की अंतःकरण शुद्ध होतं, स्वच्छ होतं, निर्मळ होतं. त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात. आता ही चित्तशुद्धी झाली हे कसं लक्षात घ्यायचं? तर कोणतीही रुखरुख, कोणती टोचणी मनात राहत नाही. चित्तशुद्धी झाली हे ओळखण्याची खूण म्हणजे 3 वाक्य ज्याच्या मनामध्ये कारणाकारणाने येत नाहीत. कुठली 3 वाक्य? मी हे केलं असतं तर बरं झालं असतं. मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं
आणि कुठून बुद्धी झाली म्हणून मी हे केलं. हे केलं असतं तर बरं झालं असतं का बरं असं मनामध्ये येतं? कारण ते केलेलं नसतं. मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, कारण जे करायला पाहिजे ते केलेलं नसतं. असं रुखरुखणारं चित्त काय असतं तर कधी शुद्ध असत नाही. आणि म्हणून निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते आणि असं शुद्ध चित्त भगवंताकडे जाण्यासाठी योग्य असतं. म्हणून समर्थ म्हणतायत कर्म मार्ग ऐकत जावे, की कर्म कसं करावं. उपासना मार्ग, निष्काम उपासना, नाही तर भगवंताची उपासना केल्यानंतर त्याला सकाम उपासना आपण जे म्हणतो, की सकाम फलश्रुती जी आहे त्याच्यासाठीच ग्रंथ. कारण प्रापंचिक माणूस हा अडलेला आहे कुठेतरी. जनाचा लालची स्वभाव, आधीच म्हणती देव, म्हणजे काही देव ऐसी वासना. समर्थांची ओवी आहे. देवाचं करतानाच देवाकडून काहीतरी हवं ही वासना सुरुवातीलाच असते. मग देव म्हणतो की तुला हवं ते मी दिलं, आता तुझा आणि माझा संबंध संपला. असा सतत संबंध जोडणं आणि संबंध त्याच्यापासून तोडणं हे जेव्हा होतं तेव्हा भगवंत मला प्राप्त होत नाही. आणि दुसरं असतं, मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं. आता मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दुसऱ्याचं तसं झालं तरी चालेल. त्याच्यामध्ये अभिप्रेत अर्थ काय आहे दुसरा? मग जे जे भेटीचे भूत ते ते जाणीवे भगवंत, त्याचं काय? नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी, त्याचं काय? म्हणजे अशी कुठेतरी फजिती होते. मग उपासना मार्ग ऐकत जावे असं जेव्हा म्हणतात तेव्हा भगवंताची निष्काम उपासना, त्याच्याकडून मला काही नकोय, मला फक्त तू हवा आहेस. आणि असं अशी जेव्हा उपासना होते तेव्हा देवाच्या उपासनेने, भगवंताच्या उपासनेने अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं, हेच त्याचं फळ आहे. आणि मग शांती प्राप्त होते, हेच त्याचं फळ आहे. समाधान प्राप्त होतं, तृप्ती प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात अनेक उपासना आहेत, त्यांचं श्रवण करावं. ती निष्काम कशी करावी याचं श्रवण करावं. पुढे समर्थ म्हणतात कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग. आता बघा, निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते, तर निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. शुद्ध आणि शांत चित्त जेव्हा होतं बघा, त्याची मशागत झालेली असते त्या चित्ताची, त्या अशा शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञान रुजतं. आता ज्ञान मार्ग म्हटल्यानंतर थोडा आपल्याला कठीण वाटतं, पण काही कठीण नाहीये. अगदी सगळं आपल्यामध्येच हे सगळे विचार जे आहेत आपल्याला जोडून जर आपण शास्त्राचा अभ्यास केला तर लगेच संगती लागते आणि थेट माझ्या जीवनाशी संबंधित आहे मला लक्षात येतं. बघा, आता जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, ईश्वर, माया, ब्रह्म यांचं एकमेकांशी असलेलं नातं, हे सगळं ज्ञानमार्गामध्ये समजावून घ्यायचंय. म्हणजे सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या स्पष्ट करून घ्यायच्या आहेत. आणि जितक्या संकल्पना स्पष्ट तितकी साधना अतिशय उत्तम होते. आणि मग जेव्हा असं लक्षात येतं की हा जीव जो आहे तो मूळचाच परब्रह्म स्वरूप आहे, पण जीव जो आहे तो काय आहे तर तो मिथ्या आहे, कारण तो येणारा, टिकणारा, जाणारा आहे. आणि जीवाचं जीवदशा संपली की तो मुळातच परब्रह्म स्वरूप आहे. जगताचा रोल, जगत मिथ्या आहे. ईश्वराचा रोल हा जगत सापेक्ष आहे. माया ही ईश्वराच्या स्वाधीन आहे. मग आपण त्यांना घाबरत नाही. नाहीतर आपण फार भयग्रस्त जीवन जगत असतो. आणि हे निर्भय जीवन जगायचं असेल तर शास्त्र अत्यंत आवश्यक आहे, ज्याला वेदांत शास्त्र म्हणतात. आणि वेदांत शास्त्र दूर ठेवून चालत नाही, म्हणून ज्ञान मार्ग ऐकत जावे. एक खूप छान विचार आहे बघा, सगुणाच्या कथा जेव्हा ऐकल्या जातात, कथा पुराण ऐकता ऐकता उपासनेने चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि वेदांत शास्त्र, श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवंताचं वचन आहे. असं श्रद्धेने जेव्हा कथा ऐकल्या जातात तेव्हा ज्ञान म्हणजे वेदांत शास्त्राचं आकलन व्हायला लागतं. खूप महत्वाचं आहे. कथा ऐकता ऐकता आता वेदांत, सूक्ष्म वेदांत जो सांगितलेला आहे कथांमध्ये तो लक्षात यायला लागतो. आणि याच्यासाठी बुद्धी सूक्ष्म व्हावी लागते. आणि बुद्धी श्रवणाने सूक्ष्म होते. जो चटणी कोशिंबिरी इतका वेदांत प्रश्नी पडत नव्हता आधी, त्याचीच आता गोडी निर्माण झाली अंतःकरणाला. प्रसंग आठवला म्हणून सांगते. सज्जनगडावरती 32 वर्ष वर्ग डॉक्टर काका सज्जनगडावरती घेत होते. दरवर्षी अभ्यासाला वेगवेगळा ग्रंथ असायचा. अमृतानुभव ग्रंथाचा अभ्यास सुरू होता. आता अमृतानुभव हा 2 सिद्धांचा संवाद आहे, ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ. आणि एका उंचीवरचा तो ग्रंथ आहे. आणि बरेचसे नवीन श्रोते पण होते, पण तरी सुद्धा
जे काही कानावर पडत होतं, असं बघा, जे कानावर पडत होतं, डोक्यात शिरत नव्हतं, पण तरी काहीतरी छान वाटत होतं. आणि 7 दिवस तो अमृतानुभव ग्रंथ ऐकायचं ठरवलं आणि मी गडावरती मुक्काम केला. बघा आता असं झालं, की परवाच्या दिवशी वर्ग संपणार, उद्या समारोप आणि आज बातमी आली गडावरती, की पुण्यात दंगल सुरू झाली आणि आता सगळ्या बसेस बंद होणार आहेत. लगेच सर्वांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुजबूज सुरू झाली, की काय करायचं? आता 2च दिवस वर्गाला राहिलेत. काहींचं मत पडलं, की नाही हो काही होऊ देत, पण समारोप करूनच उतरूयात. काही जण म्हणाले, नाही हो आपण उतरूयात गड आत्ता. जाऊयात, नाहीतर उगाच कुठेतरी आपण अडकून पडू. आता या सगळ्या चर्चेमध्ये संध्याकाळच्या वेळात आता चर्चा असते सगळी. सगळेजण आता सत्र संपली आणि त्या कमानीच्या इथून पायऱ्या आहेत, तिथे सगळे बाहेर फिरायला निघाले. मी पण अशी तिथे बसले होते कमानीच्या इथे आणि तितक्यात तिकडून दोघं-तिघं येत होते बोलत आणि त्यातले एक जण म्हणत होते, की तुम्ही काही म्हणा, पण आपण मात्र काय करू तर पूर्ण वर्ग काही करू नये, गड आपण उतरूयात. दुसरे म्हणाले, "अहो, उद्या सकाळी जाऊयात, काय एवढी घाई आहे?" तर ते म्हणाले, "अहो, आजच जाऊयात, नाहीतरी म्हणे सगळं काय चाललंय, डोक्यावरूनच चाललेलं आहे." मग आता श्रवण केलेलं काय डोक्यावरून चाललेलं आहे. आता डॉक्टर काकांच्या कानावरही अशी वाक्य कधी मध्ये तरी पडत असतील. दुसऱ्या दिवशी प्रवचन करताना विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर काका म्हणाले, की कितीही डोक्यावरून गेलं तरी मी माझी उंची कमी करणार नाही. आपण आपल्या डोक्याची उंची वाढवावी. म्हणजे काय? तर श्रवणाच्या संस्कारांनी आपण आपला अधिकार वाढवावा. कारण वेदांत शास्त्र किंवा असे अमृतानुभवासारखे जे ग्रंथ आहेत, ते सोपे म्हणजे किती सोपे करून सांगणार. डॉक्टर काकांची तर हातोटी आहे वेदांत शास्त्र सोपं करून सांगण्याची. आणि तेही जर अवघड वाटत असेल तर आपण आपली उंची वाढवा. आता ही उंची कधी वाढेल तर सतत श्रवण करण्यानेच हा अधिकार वाढत राहतो. साहजिक आहे हो. कारण व्यावहारिक भाषा आपल्याला परिचयाची असते. पण ही जी पारमार्थिक परिभाषा जी आहे, ती थोडी वेगळी असते. पण ती श्रवण करून, करून काय होते तर ती ओळखीची आपल्या होते. पण त्याला बरंच श्रवण करावं लागतं. आणि एकदा तिला गोडी लागली, की मात्र ते चित्त त्याला काय होत नाही तर ते सोडत नाही. तर आता सगुण कथा आपल्याला खूप छान वाटते. अगदी खरंय. सगळ्यांचं मन रमतं. पण किती दिवस पहिलीच्या वर्गात राहणार? कधीतरी 10वीत जायला पाहिजे की नाही? तर समर्थ म्हणतात रामकथा ब्रह्मांड भेदून पैल्याड नावी आणि तेच समर्थ म्हणतात की खरा देव ओळखावा. जे भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही हातात हात धरून जर चाललं तर परमार्थ खूप सोपा होतो. म्हणजे परमार्थ मार्गावरची वाटचाल ज्या ध्येयाकडे मला घेऊन जायला पाहिजे, त्या ध्येयाकडे बरोबर मला ती घेऊन जात असते. त्या समर्थ आणि समर्थांचे शिष्य असे चर्चा करत बसले होते. अद्वैत चर्चा सुरू होती. शिष्य एक म्हणाला, की अद्वैत चर्चा कंटाळवाणी सांडू न वदा कोदंड पाणी. ही अद्वैत चर्चा खूप कंटाळवाणी आहे. जीव काय, ब्रह्म काय, माया काय? त्यापेक्षा तुम्ही कोदंडधारी रामाचं वर्णन करा. पुढे त्याला उत्तर असं दिलेलं आहे, की अद्वैत चर्चा जव हे कळेना, तव रामनामी मन हे वळेना. जोपर्यंत अद्वैत चर्चा लक्षात येत नाही, म्हणजे शास्त्राभ्यास आपण करत नाही, तोपर्यंत खरं रामाचं स्वरूप काय आहे, हे लक्षात येणार नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी सगुण निर्गुण म्हणून समर्थ म्हणतात अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं, ग्रंथ नाही अद्वैता करता. म्हणून श्रवण साधना ही सगुण निर्गुणाची सातत्याने करावी लागते. की आम्हाला सगुण कथाच आवडते, आम्हाला वेदांत कंटाळवाणा वाटतो, ते तुमचं ते ज्ञान तिकडे राहू देत, आम्हाला ते ज्ञान नको, असं ज्ञानाचं वावडं असून चालत नाही. कारण संतांनीच आपल्या समोर ही मांडणी करून ठेवलेली आहे. आणि मग अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं. जीव ब्रह्म यांचं जिथं ऐक्य सांगितलेलं असतं, त्या ग्रंथाचं श्रवण करावं. बघा आता ह्या दासबोध ग्रंथामध्ये सुद्धा महावाक्य आलेली आहेत. महावाक्य उपदेश भला त्याचा जप नाही बोलिला, तेथी जातो विचारची केला पाहिजे. महावाक्याचा जप नाहीये श्रीराम जयराम जय जयराम सारखा. पण महावाक्याचा अनुभव येण्यासाठी जी अवांतर वाक्य ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत, म्हणजे जे अवांतर विचार या ग्रंथामध्ये आलेले आहेत, त्याप्रमाणे जर साधना केली, त्याप्रमाणे जर आपली जीवनाची घडी, साधनेची घडी बसवून घेतली, तर त्या महावाक्याचा अनुभव येण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. आणि महावाक्य हे गुरुमुखातूनच. म्हणून श्रवण कुठून झालं पाहिजे तर
गुरुमुखातून श्रवण झालं पाहिजे. म्हणून श्रवण कसं करावं? कोणत्या ग्रंथाचं करावं? तर अद्वैत ग्रंथाचं करावं. कोणाकडून करावं? तर गुरुमुखातून ते श्रवण करावं आणि अवधान देऊन करावं. म्हणजे आपलं जे साध्य आहे, त्या साध्यावरती लक्ष ठेवून श्रवण करावं. माऊलींची ओवी आहे, अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर उघड माझे ऐका. अवधान द्या. काय करा तर? मग सर्व सुख म्हणजे सुखाचे जे सुख जे श्रीहरिमुख म्हणजे जे आत्मसुख आहे, त्या सुखाला तुम्ही पात्र व्हाल. ज्याला निरपेक्ष आनंद म्हटलंय, ज्याला स्वस्वरूपाचा अनुभव म्हटलंय. आता अवधान म्हणजे लक्ष द्या. कुठलंही प्रवचन, कीर्तन, कथा ऐकताना ते अवधान कशावरती पाहिजे? त्या लक्षावरती पाहिजे. बघा डॉक्टर काका नेहमी सांगतात, की प्रवचनामध्ये वक्ता, त्याचं व्यक्तिमत्व, वक्तृत्व आणि वक्तव्य असे 4 श्रवणाचे घटक असतात. परमार्थाच्या दृष्टीने वक्तव्य हे अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे तो काय सांगतो हे सर्वात महत्वाचं असतं आणि बाकी सगळे हे पूरक घटक असतात. पण आपलं अवधान कुठे असतं? वक्ता दिसतो कसा? तो त्याचा पोशाख कसा आहे? त्याचं नाव काय आहे? अहो तो कुठून आले? मला त्यांचं आडनाव जरा ओळखीचं वाटतंय. त्यांचं मूळचं गाव कुठलं? त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्याचं वक्तृत्व म्हणजे पाठांतर किती आहे? भाषा किती अलंकारिक आहे? अहो काय वक्ता होता तो? पान नंबर, ओवी, ओवी नंबर आणि ओवी मुखपाठ अशा एका मागून एक ओव्या धडाधड ते म्हणत होते. बराबर सगळं सांगत होते. आता या सर्वांमध्ये जे वक्तव्य जे आहे ना, जे सांगायचं असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकल्यानंतर त्यातून सार निवडून घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणून श्रोत्यांनी पहिले घटक तिथल्या तिथे जे 3 आहेत ते सोडून द्यायचे आणि वक्तव्य घरी न्यायचं. मग माझ्या समोर जो वक्ता असेल त्याच्यातनं मला काय घ्यायचं एवढं कळलं ना बरोबर, की मग ते बाकीच्या गोष्टी आपल्या डोक्यात येतच नाहीत. म्हणजे सार अंतःकरणात साठवायचं. म्हणून समर्थ म्हणतात, असार जाणून त्यागावे, सार ते शोधून घ्यावे. आणि सार तत्व जे आहे, आपण आता म्हटलं जे अंतिम तत्व, जे सार तत्वमसी महावाक्य ते गुरुमुखातून आलेलं असेल तर ते नुसतं श्रवण पातळीवर राहत नाही. तिथे पांडित्य ते निर्माण करणारं होत नाही. कारण गुरुमुखातून झालेल्या शास्त्रशुद्ध श्रवणाने आपल्यात बदल घडवावासा वाटतो. आणि म्हणून गुरुमुखातून आलेलं श्रवण खूप महत्वाचं आहे. कारण ते अनुभवातून आलेलं श्रवण असतं, स्वानुभूतीतून आलेलं वक्तव्य असतं आणि स्वानुभूतीतून आलेलं ते वक्तव्य असल्यामुळे तिथे विशेष म्हणजे विशेषत्वाने तिथे अजिबात नसतो. कारण इतकी सहजता त्या वक्तव्याला असते. आणि जेव्हा असा वक्ता श्रोत्यांसमोर वक्तव्य करतो, तेव्हा तो श्रोत्यांच्या पातळीवर येऊन बोलतो, तेव्हा थेट ते शब्द श्रोत्याच्या अंतःकरणाला भिडल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग जेव्हा ते श्रोत्याच्या अंतःकरणाला भिडतात, तेव्हा त्याप्रमाणे श्रोत्याला विचार करावासा वाटतो आणि विचाराप्रमाणे आपलाही आचार असावा असं वाटतं. अरे किती शांती, तृप्ती, समाधान यांच्या चेहऱ्यावरती अनुभवाला येतेय. मग अशीच मला अनुभवाला येईल का? कारण ते अनुभवातून भिजलेले शब्द आपल्या थेट अंतःकरणापर्यंत येतात. म्हणजे एक प्रसंग सांगते अजून. मी शिवथरघळीत गेले होते. तिथे डॉक्टर काकांचं प्रवचन होतं शिवथरघळीमध्ये. एका दिवसात 2 सत्र होती. आधी एक सत्र होतं, ते छान तरुण प्रवचनकार होते, हुशार होते, उत्तम वक्तृत्व होतं. नंतर ते प्रवचनामध्ये विषयाची मांडणी सुद्धा अतिशय त्यांनी उत्तम केली. आणि एक 10 मिनिटं मध्ये ब्रेक झाला आणि डॉक्टर काकांचं प्रवचन दुसरं होतं. आणि प्रवचन काकांचं संपलं आणि लगेच खोलीत गेले. मी आणि माझ्या खोलीत अजून एक भगिनी होत्या, ज्या ज्येष्ठ शिवथरघळीमध्ये नेहमी येणाऱ्या. तर उत्स्फूर्तपणे त्यांच्या मुखातून वाक्य आलं, की म्हणे "का हो ताई, म्हणे आधीचे प्रवचनकार खूप उत्तम होते. खूप छान विषयाची मांडणी केली. पण म्हणे डॉक्टर काकांचं बोलणं काही वेगळंच आहे ना म्हणे. ते अनुभवाचे बोल जे आहेत ना, काही वेगळेच आनंद देऊन जातात. आणि म्हणून गुरुमुखातून काय आहे तर गुरुमुखातून श्रवण हे जे आहे ना, हे अनुभवाचं ते असं अंतःकरणाला भिडतं. म्हणून गुरुमुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण करावं असं शास्त्र सांगतं. तेव्हा छांदोग्य उपनिषदामध्ये सुरुवातच कथेनी होते. श्वेतकेतू
जो 12 वर्ष गुरुगृही राहून आलेला आहे. सर्व प्रकारचं शिक्षण त्यांनी गुरुगृही राहून घेतलेलं आहे. आणि त्या शिक्षणाचा परिणाम असा झाला, की तो अहंकाराने फुगला आणि अत्यंत ताठरपणाने तो बोलायला लागला, वागायला लागला. आणि ही त्याची देहबोली, त्याचा एकूण तो स्वभाव त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं. आणि त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी गडबड झालेली आहे. आता वडील त्याचे कोण आहेत? तर उद्दालक आरुणी ऋषी आहेत. म्हणजे तेही गुरुपदीच आहेत. पण शेवटी घरातली किंमत नसते म्हणून त्यांनी त्याला बाहेर पाठवलं होतं. आता वडिलांनी प्रश्न विचारला, की "तू तुझ्या गुरूंना एक प्रश्न विचारलास का?" तो म्हणाला, "काय बाबा?" अरुणी ऋषी असं म्हणतायत, की "एक जाणल्यावर सगळं जाणल्यासारखं होतं, असा तू प्रश्न विचारलास का?" श्वेतकेतू म्हणाला, "माझ्या गुरूंनी मला असं काही सांगितलंच नाही." ह्याचा अर्थ काय होतो? श्वेतकेतूचा करिक्युलम पूर्ण झाला, पण वर्म मात्र त्याने जाणलेलं नाहीये. छांदोग्यामध्ये तत्वमसी हे महावाक्य 6 वेळेला सांगितलेलं आहे श्वेतकेतूला. आता बघा श्वेतकेतूला 6 वेळा, तर आपल्याला किती वेळा सांगावं लागेल हो? पण बुद्धीचा निश्चय होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा श्वेतकेतूचा बुद्धीचा निश्चय झाला, म्हणजे गुरुमुखातून ते 6 वेळा ते वाक्य पटवून दिलेलं आहे. तिथपर्यंत श्रवण आहे. म्हणून यथार्थ श्रवण, यथार्थ वक्त्याकडून झालं तर संपूर्ण संशय फिटतात, कुठलीही शंका राहत नाही. आपण श्रवण अर्धवट करतो आणि मग कोणीही वक्ता आला, की त्याला आपल्या मनातल्या आपण शंका विचारतो. खरं म्हणजे जर यथार्थ श्रवण झालं, तर कुठली शंकाच राहत नाही. म्हणजे शंका विचारू नये असं नाही, मनातली शंका विचारावी. पण कित्येक वेळा आपण ऐकलेलं असतं, पण ते आपल्या लक्षात नसतं. मग ते ऐकण्यापेक्षा विचारलं तर बरं. एकच शंका आपण 3-4 वक्त्यांना विचारतो. ह्याच्याकडून एक उत्तर येतंय का? त्याच्याकडून काय उत्तर येतंय? त्याच्याकडून काय उत्तर येतंय? म्हणजे काय बघतो? वक्त्यांचीच तो परीक्षा श्रोता बघत असतो. म्हणून यथार्थ श्रवण जे संदिग्धता जाते, संशय फिटतात, अध्यात्मशास्त्राला एकदम स्पष्टता येते आणि अशी स्पष्टता आली, की ध्येयाच्या दिशेने वाटचाल लवकर होते. किंवा कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग ऐकत जावे. आता ज्यांच्या आश्रयाने ब्रह्मविद्या राहते, जे ब्रह्मविद्या प्रदान करतात, ते श्रीगुरुच हे माझं उपास्य दैवत आहे. आणि त्या उपास्य दैवताची सेवा करणं, त्यांची पूजन करणं, त्यांनी नाम, ध्यान, तत्वज्ञान हे जे साधन दिलेलं आहे, ते साधन मनापासून श्रद्धेने करणं, आत्मज्ञान हे फक्त श्रीगुरु प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून सिद्धांत मार्ग असं म्हटलंय. आणि श्रवण हे ज्ञानप्राप्तीचं अत्यंत महत्वाचं साधन आहे. कारण श्रीगुरूंकडून पण शिष्याला श्रवणच होत असतं. मग ते श्रवण जे केलेलं आहे ते अंतःकरणामध्ये धारण करून तशी साधना शिष्याला करावी लागते. आणि जेव्हा शिष्य एका विशिष्ट टप्प्यावरती तो साधनेच्या, तेव्हा आता याच्या स्वरूपाची अनुभूती आणून द्यायला पाहिजे असा संकल्प श्रीगुरूंच्या अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर त्याला तिथे ती अनुभूती श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने प्राप्त होऊन जाते. हा सिद्धांत मार्ग म्हटलाय. बघा हे सगळं ऐकल्याशिवाय तशी तशी प्रोसेस घडत नाही, तशी प्रक्रिया होत नाही. जरी काही माहितीच नसेल तर मला हा परमार्थ मार्गामध्ये कसा प्रवास करायचा आहे नेमका आणि नेटका, फार थोडं असतं बघा. आणि आपण फार फापट पसारा मांडतो. फार थोड्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या अंतःकरणामध्ये धारण करून ठेवल्या आणि त्याप्रमाणे साधना केली, तर आपली प्रगती फार लवकर होते. पुढे समर्थ म्हणतात योग मार्ग, जो पतंजलींचा योग मार्ग आहे. ध्यान, धारणा, प्रत्याहार. पुढे वैराग्य मार्ग असं म्हटलंय. वैराग्य मार्ग म्हणजे तनानी, मनानी, धनानी स्वतःसह म्हणजे हा स्व भगवंताला अर्पण करणं आणि मी भगवंताचा आहे या भावनेमध्ये आपला प्रपंच जो आहे, हा प्रपंच सुरू राहतो. मी भगवंताचा आहे म्हणून माझं काही नाहीसं होणार नाही. माझा प्रपंच भगवंताचा आहे. माझी संपत्ती भगवंताची आहे. अशी भगवंताला अर्पण केली तर भगवंताला काहीच नको आहे. तो यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असा षड्गुणेश्वर आहे. त्याला काय हवंय आपल्यापासून? पण जेव्हा आपण समर्पित करतो, तेव्हा ते आपल्याकडून जायला मदत होते आणि आपण मोकळे व्हायला लागतो. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. समर्थ म्हणतात. दुसरं संपूर्ण शरणागती, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तू जसं ठेवलंस तसं, कुठलीही कशाची आसक्ती नाही, हवं म्हणून हाव नाही,
मला अजून हवं, अजून हवं. ज्या इच्छा असतात सातत्याने, हे हवं, ते हवं, मला तू का नाही दिलंस? माझ्याच वाट्याला का असं? हे कुठलंही नाही. अजिबात तक्रारच नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, तक्रार करतो तो भक्तच नाहीये. भक्त कुणाला म्हणावं? माळी जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. जसा माळी बागेला जेव्हा पाणी घालतो, तेव्हा पाणी झुळझुळ पाट्यातनं वाहत जातं. ते असं म्हणत नाही, की मी बोगनवेलीला जाणार नाही. हे काटेरी झाड आहे. मी फक्त मोगऱ्याला जाईन. मी फक्त गुलाबाला जाईन. ते झुळझुळ वाहत राहतं, सगळ्यांना सारखं पाणी देतं. अगदी त्याप्रमाणे जे माझं प्रारब्ध माझ्या वाट्याला आलेलं आहे, ती ईश्वराची इच्छा काहीही तक्रार न करता ते शांतपणे सुखाचं असू दे, दुःखाचं असू दे, सुखाने हुरळून न जाणं, दुःखाने होरपळून न जाणं आणि फक्त अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम याला शरणागती असं म्हणतात. आणि इथे परमार्थ अवघड होतो. पण जो वैराग्य मार्गाचा अभ्यास करतो, तो हळूहळू त्या विरक्त पंथावरती म्हणजे वैराग्याच्या पंथावरती मनाला समजावणे, हे ऐकल्यानंतर मनाला समजावणे, अरे मला काही तक्रार करायची नाही. हे प्रारब्ध माझ्या कर्माने माझ्या वाट्याला आलेलं आहे. तक्रार कुणाकडे करणार? करायची तर मीच माझ्याकडे तक्रार करायला पाहिजे. ईश्वर तर फक्त देण्याचं काम करतोय. अशी स्वतःची समजूत काढत, काढत, काढत या सगळ्यातून बाहेर पडणं म्हणून वैराग्य मार्ग ऐकत जावे. पुढे बघा समासामध्ये 9 ते 28 पर्यंतचा जो तपशील आहे, तो खूप मोठा तपशील आहे. त्या ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. आता हा जो तपशील आहे, हा खरं म्हणजे एक साधक म्हणून मुक्त होण्यासाठी त्याला खूप माहिती असणं आवश्यक नाहीये. कारण डॉक्टर काका जसं म्हणतात, की आपण कितव्या वर्षी परमार्थाला लागतो. जर काळ कामवेगाचं गणित जर आपण बघितलं, तर काळ किती, काम किती आणि वेग किती. याचं जर आपण गणित मांडलं, काळ आपल्याला माहिती नाही किती आहे तो, काम तर भरपूर आहे आणि वेग तर फार मंद असतो. जर वेळ मिळाला तर. आणि त्यामुळे या सगळा जो तपशील आहे, या तपशिलामध्ये साधकांनी पडू नये. हा जो तपशील जो आहे, जो महंत आहे समर्थांचा, त्या महंतासाठी हा जो जो महंत लोकसंग्रह जो करतो आहे, त्याला बहुश्रुत असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि अशा महंताकडे वेगवेगळ्या आवडी-निवडी असलेले विविध स्तरातले लोक जे आहेत, ते शंका घेऊन येत असतात. मग त्यांचं समाधान करण्याची क्षमता अशा महंताकडे असली पाहिजे. आणि म्हणून ही सगळी जी माहिती आहे, ही समर्थांनी या मधल्या ओव्यांमध्ये आपल्या समोर सांगितलेली आहे. जसं एक छान डॉक्टर काका सांगतात, की एक साधक म्हणून मला एक गोळी पुरेशी होते औषधाची. पण जर मला मेडिकलचं दुकान चालवायचं असेल, तर काय करावं लागतं? खूप सारी माहिती करून घ्यावी लागते. त्यामुळे एक साधक म्हणून मला जो विचार पाहिजे, तेवढा विचार मला मिळाला, की माझं काम होऊन जातं. पुण्या साधक म्हणून सगळ्या गोष्टी ऐकायच्या. म्हणून ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. सगळं ऐका. पण त्याच्यातलं सार काय आहे, तेवढं सार जर काढता आलं आणि असाराचा मात्र जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. कारण असारच्या जगामध्ये आपल्याला राहावं लागतं. माहितीचं ज्ञान रोज आपल्यावरती काय येऊन आदळतंय. Facebook ओपन केलं किंवा आपण YouTube ओपन केलं, तर उत्सुकतेपोटी का होईना पण आपण ते काय करतो तर क्लिक करतो. आणि काही आवश्यकता नसते, पण तरी ते आपण ऐकतो आणि त्या ऐकण्यामध्ये भरपूर वेळ आपला व्यर्थ जातो. मग ऐकल्यानंतर कळतं, की खरं म्हणजे मी ऐकायला नको होतं. पण आधीच जर अविवेक झाला, तर आपला खूप वेळ वाचेल आणि तो वेळ मला सत्कारणी लावता येईल, योग्य श्रवण करण्यासाठी. गोंदवलेकर महाराज श्रवणाची व्याख्या सांगतात, की संत जे विचार करतात, त्या विचारांप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घेणे म्हणजे श्रवण. आणि अशी श्रवण साधना करता करता श्रवण साधनेने काय व्हायला पाहिजे तर श्रवण होण्यापूर्वीची मी आणि श्रवण झाल्यानंतरची मी याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. आणि हा माझा मला कळतो, की काल मी काय होते आणि आज मी काय आहे. आता हे श्रवण कुठपर्यंत नेतंय याचा आपण विचार केला, की गुरुमुखातून जे तत्वमसी महावाक्याचा उपदेश त्या शिष्याला होतो आहे, त्याच्या आधी तो शिष्य काय आहे तर त्या तयारीचा आहे. म्हणजे इतकं त्याचं श्रवण झालेलं आहे, की ते ब्रह्म तू आहेस असं जेव्हा श्री गुरु त्या शिष्याला सांगतायत, तेव्हा ते ब्रह्म मी आहे
आणि त्या ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी म्हणून ती तयारी लागते. इतकं श्रवण आणि त्या श्रवणाप्रमाणे आचरण, त्या साधनेची घडी त्या शिष्याने बसवून घेतलेली आहे. जेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणजे 6 अहम, ते ब्रह्म मी आहे, त्याला सोहम साधना असं म्हणतात. आणि हम 6 मध्ये विलीन झाला की तो शिष्य ब्रह्मरूप होऊन जातो. जीव ब्रह्मक्य होतं. म्हणजे श्रवणाची किती मोठी व्याप्ती आपल्या समोर समर्थ सांगतायत. किती उंची या श्रवणाला आहे, हे आपल्या लक्षात येतं. अशी श्रवण भक्ती जी आहे, नवविधा भक्तीमधला श्रवण भक्तीचा समास आपल्या समोर मी इथे सांगण्याचा श्रीगुरूंच्याच कृपेने प्रयत्न केला. बाकीचे जसे समास पुढे येतील ग्रंथामध्ये, तेव्हा त्याचा आपण विचार करणार आहोत. पण अशी श्रवण भक्ती सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने माझ्यासह आपल्या सर्वांची हो, ही श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.